श्री रघुनाथ महाराज यांच्या वतीनं दरवर्षी शेकडो वारकरी तमिळनाडू आणि जगभरातून आनंदीला जातात. त्यांना वारीचा सुवर्ण अनुभव करून देतात. जगभरातील युवकांना संतांचा संदेश काय आहे हे अभंग कीर्तनाच्या मार्फत अनेक देशांमध्ये प्रवास करून सांगतात. तसेच वारकरी संप्रदायाचे महत्त्व काय आहे, वारकरी संप्रदायाची गोडी काय आहे ही देखील माहिती जगभरातील युवकांना दिली आहे. त्यांना माळ घालून वारकरी संप्रदायाचा हिस्सा बनवण्याचं शुभ कार्य श्री रघुनाथ महाराज हे करतायत. श्री रघुनाथ महाराज यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सौरभ वाघमारे यांनी. आपण ती पाहूया. आपल्यासोबत तुम्ही जे आत्ता जे भजन कीर्तन ऐकलं हे महाराष्ट्रातली मंडळी नाहीत, ही खास तमिळनाडूहून आलेली मंडळी आहेत आणि जी खास प्रत्येक वर्षी वारीसाठी येतात. महाराज, कसा वाटतंय आजचा वारीचा सोहळा? आज प्रस्थान झालं माऊलींचं. सोनियांच्या दिवस आज मी वारी पंढरपूरला पोहोचल्यानंतर दुसऱ्या दिवशी द्वादशी दिवशी पुढच्या वारी वाट पाहतो. तसा एक वर्ष वाट पाहून रोज 3 वेळ म्हणतो, हे चिवावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीच्या वारकरी वारी चुकवणे देहरी. म्हणून आपण तमिळनाडूतून सगळे आलो, माऊली करून घेतली. महाराज, तमिळनाडूतून तुमचे साधारणतः किती लोक येतात जे तमिळनाडूतून असतात किंवा कोणत्या कोणत्या भागातून तुमच्या दिंडीमध्ये येतात? देर आर नियरली अबाउट 60 पीपल इन अँड अराउंड तमिळनाडू अँड फ्रॉम फॉरिन. विदेशातून येतात, तमिळनाडूतून येतात, ऑस्ट्रेलियातून, जर्मनतून, लंडनतून, अमेरिकातून आणि भारतात सगळे तमिळ भाषात बोलतात. पण मराठीमध्ये खूप प्रेम आणि मराठी अभंगावर खूप प्रेम, माऊलीवर प्रेम, ते प्रेमामुळे सगळे इथे येतात. महाराज, विदेशातून तुम्ही लोक येत आहेत म्हणतायत, यांच्यापर्यंत नेमके तुम्ही कसे पोहोचलात आणि त्यासाठी तुम्ही किती देशांमध्ये प्रवास केला आणि कीर्तनाची जी गोडी आहे ही विदेशातल्या लोकांना तुम्ही कशा पद्धतीने लावली? आपण वारकरी संप्रदायांचा प्रचार पूर्ण विश्वभर करतो आणि अमेरिका, UAE, दुबई, अबुधाबी, कुवैत आणि ओमन, लंडन आणि ऑस्ट्रेलिया, सिंगापूर आणि न्यूझीलंड एवढी लोकांमध्ये आपण वारकरी संप्रदाय पोहोचले. तिथे मालकरी उत्पन्न झालं. खूप वारकरी लोक तिथे तमिळ भाषात, दुसरा कोणी नाही. मला मराठी एवढी येत नाही, मला तमिळ फक्त येतात, पण कम्युनिकेशनपुरतं एवढी मराठी बोलतो. पण तिथे तमिळ भाषामध्ये प्रचार करतो आणि तमिळ लोकांना खूप आवडतात आणि माल घेतात आणि वारीला येतात. अगदीच महाराज, की तुम्ही विदेशातले लोक असतील, मुस्लिम राष्ट्रांमधले लोक देखील तुम्ही वारीमध्ये जोडताय. संतांचा असा तुम्ही कोणता संदेश आहे जे विदेशात देताय, अभंगाच्या मार्फत तुम्ही NDTV मराठीच्या प्रेक्षकांना सांगाल? मराठीची नगरी ब्रह्मविद्येच्या सुकाळू करी, घेणे देणे सुखाची वरी हो देईगा जगा. दॅट वॉज दी ड्रीम ऑफ माऊली. माऊलीचा असा स्वप्न होतं हे संप्रदाय विश्वभर करायचं. म्हणून आपण प्रचारामध्ये करतो, तुम्ही मीडियामध्ये करतात. तुमचा खूप धन्यवाद सांगतो. धन्यवाद महाराज. आपल्यासोबत होते रघुनाथ महाराज, जे की चेन्नईवरतून येतात आणि संपूर्ण देशभरातून, विश्वभरातून लोक जे आहेत ते वारकरी संप्रदायात जोडण्याचं काम हे करतात. कॅमेरा पर्सन जितू वाघमारेसह सौरभ वाघमारे, NDTV मराठी, देवाची आळंदी.